लाडू अगदी सहज पटापट वळले जातात, करून घेऊ। आणि हे घ्या, सगळे मेथीचे लाडू वळून झालेत। खरं सांगते, वळायला अगदी सोपे गेले, कारण बरोबर तुपाचं प्रमाण घातलं। फक्त सिक्वेन्स नक्की फॉलो करा, म्हणजे मग असं एकदम सुटसुटीत वाटतं। व्यवस्थित व्हिडिओ बघा। नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। हा आपला दुसरा चॅनल आहे, ज्यावर मी घरामधले एकदम हलके फुलके रेसिपीचे ब्लॉग शेअर करत असते। मग मी कधी आता थंडी आली आहे, पावसाळा आला आहे, तर त्यामध्ये आम्ही घरात जे करतो किंवा मुलांना डब्यात काही केलं असेल तर त्याचे एकदम साध्या अंदाजामध्ये या रेसिपी शेअर करत असते। आता थंडी आली आहे, मी एकदा डिंकाचे लाडू केले, अगदी अर्धा किलो। आता मी मेथीचे लाडू करते, कारण थंडीमध्ये वेगवेगळे प्रकार व्हायलाच पाहिजेत। तर अगदी साधं सोपं वाटीचं प्रमाण आहे। तुम्हाला वजनी पाहिजे असेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तिथं ते दिलेलं आहे। आणि वाटीचं असं प्रमाण घेतलं की अंदाजे 1 किलोपर्यंत लाडू तयार होतात। एकदम सुटसुटीत सांगणार आहे मी घरी कसं तयार करते। या साहित्य काय घेतलंय बघूया। तर आपण पहिल्यांदा हे मेथीचं मिश्रण तयार केलं। हे कसं तयार करायचं, तर साधारण पाववाटी मेथीदाणे घेतले, ते मिक्सरला फिरवायचे। थोडे गरम करून फिरवा किंवा असेच फिरवा। त्याची पावडर करायची, थोडीशी अगदी बारीक कण राहिले तरी चालतात। आणि त्याच्यानंतर त्या पावडरमध्ये अर्धी वाटी पातळ केलेलं तूप चांगलं मिसळायचं। त्याला तसंच ठेवायचं 4 दिवस, 3 ते 4 दिवस मुरवायचं। रोज रात्री झोपताना एकदा हलवायचं। याने काय होतं, मेथीचा कडवटपणा कमी होतो आणि लाडू पण तितके कडू लागत नाही। मेथीचा लाडू कडू लागणारच हे लक्षात घ्या। बरेच जण म्हणतात अजिबात कडू न लागणार आहे, पण असं काही नसतं। मेथीचा लाडू कडू लागतोच, कारण त्याचे ते गुणधर्म आहेत। तर हे मिश्रण तयार झालं की मग 4 दिवसांनी आपल्याला सगळी तयारी काढायची आणि लाडू करायला घ्यायचे। आता उरलेलं साहित्य काय बघूया। आता आपल्याला लागणार आहे 1 वाटी साजूक तूप, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1.25 ते 1.5 वाटी सुक्या खोबऱ्याचे बारीक तुकडे, पाऊण वाटी खारीक पावडर, अर्धी वाटी डिंक, अर्धी वाटी काजू, अर्धी वाटी बदाम आणि पाव वाटी पिस्ते। त्याचबरोबर इथं मी 2.5 वाट्या चिरलेला गूळ घेतलाय, 1 मोठा चमचा भरून सुंठ पावडर आणि अर्धा चमचा वेलची पावडर। साहित्य बघितलं, फार काही तयारी नाही आहे। गॅसकडे वळूया। आता सगळ्यात महत्त्वाचं, सगळे जिन्नस आपल्याला थोड्या थोड्या तुपात घ्यायचे भाजून। तर गॅस कमी ठेवायचा आणि कढई जाड तळाची घ्यायची, म्हणजे जिन्नस नीट भाजले जातात। कढई गरम करत ठेवली। पहिल्यांदा खोबऱ्याचे तुकडे आपल्याला भाजायचे, पण आपण तुकडे करून घेतले म्हणून मी थोडंसं तूप घालून त्यामध्ये ते चांगले परतून घेणार आहे। तुम्ही जर सुक्या खोबऱ्याचा खीस वापरताय तर तो फक्त कोरडा भाजला तरी चालेल। कढईमध्ये घेऊया 2 चमचे तूप। तूप गरम झालं की यामध्ये घालू सुकं खोबरं। याला आता चांगलं तांबूस रंगावर सतत हलवत परतून घ्यायचं। आता हे वाटीभर तूप आहे ना, यातलंच थोडं थोडं तूप आपल्याला घेऊन सगळे जिन्नस भाजायचे। अगदीच वाटलं तर जास्तीचं तूप वापरू शकता। दुसरं म्हणजे कुठल्याही प्रकारचे लाडू करताना जिथं जिथं सुकं खोबरं वापरलं जातं तिथं तिथं ते खोबरं एकतर काळ्या पाठीचं घ्या, असं हलकं गोडसर वासाचं पांढरं शुभ्र खोबरं घ्या। ते असं खवट खोबरं किंवा लाल पाठीचं खोबरं घ्यायचं नाही। तुम्ही जर लाल पाठीचं खोबरं घेतलं किंवा काळ्या पाठीचंच पण थोडंसं असं तांबूस झालेलं वास येणारं खोबरं घेतलं तर तो पदार्थ पण लवकर खराब होतो। खास करून लाडूमध्ये तर हे आवर्जून पाळायचं। हे बघा, खोबरं मस्त असं एकसारख्या रंगावर तळलंय, काढून घेऊया। आता अजून थोडं तूप वाढवू, अगदी चमचाभर। यामध्ये घालूयात बदाम। बदामही छान फुलेपर्यंत परतून घेऊ। बदाम असे मस्त टम्म फुगलेले, काढूया। थोडे बाजूलाच काढून घेऊ ताटात। आता घालूया काजू आणि पिस्ते, थोडंसं परतून घेऊया। हे बघा, काजू पिस्ते पण लगेच तळून झाले, काढून घेऊ। लक्षात घ्या, खोबरं काजू बदाम पिस्त्यामध्ये मिसळायचे नाही, ते आपल्याला वेगळं ठेवायचे। काजू बदाम पिस्ते वेगळे ठेवायचे। आता आपण डिंक तळूया। कढईमध्ये थोडंसं तूप वाढवलं। आता हा डिंक घेतलाय, थोडा थोडा करून तळायचा, एकत्र तळायचा नाही। डिंक छान फुलेपर्यंत मंद आचेवर तळायचा। तर डिंक तळताना लक्षात घ्या, तो आतपर्यंत तळायला पाहिजे, त्यामुळे मंद आच ठेवा आणि मस्त फुलेपर्यंत तळा। बऱ्याचदा गॅस मोठा ठेवला की वर असा फुलतो आणि आत कच्चा राहतो। आत जर खडा राहिला की मग दाताला त्रास होऊ शकतो खाताना। तो जर खडा एकदम दाताखाली आला ना, झालं मग। त्यामुळे मंद आचेवर छान फुलेपर्यंत तळा। खूप तूप घेऊ नका, 2-2 चमचे तुपामध्ये असा थोडा थोडा डिंक टाकून तळायचा। तर डिंक छान फुलेपर्यंत तळला, काढूया। हा वेगळ्या ताटलीत काढूया बरं का। तर डिंक तळून झालेला आहे।
तर आपला डिंक तळून झाला. आता सगळ्यात शेवटी आपल्याला बारीक जिन्नस म्हणजे खारीक पावडर आणि गव्हाचं पीठ राहिलंय ते आपल्याला भाजायचंय. पहिल्यांदा आपण खारीक पावडर भाजू, पण लक्षात घ्या गॅस थोडा वेळ बंद करा, कारण काय आहे कढई खूप तापलेली असते. खारीक पावडर टाकली की जळू शकते, त्यामुळे थोडा वेळ गॅस बंद करा. खारीक पावडर टाकून मग गॅस चालू करून मंद आचेवर खारीक पावडर भाजायची. तर गॅस मी बंदच केलाय. यामध्ये आपण खारीक पावडर घालू, पुन्हा गॅस चालू करूया. खारीक पावडर मंद आचेवरच भाजूया. हे बघा खारीक पावडर मस्त भाजलेली आहे. 3 ते 4 मिनिट लागले. आता खारीक पावडर मी एका मोठ्या कढईत काढली. परात वगैरे घ्या, माझ्याकडे आता परात आत्ता सध्या नाही आहे, खराब आहे, म्हणून मी मोठी कढई घेतली. मोठं घमेले वगैरे घ्यायचं ज्यात आपल्याला सगळं मिसळता येतं. फक्त खारीक पावडर वेगळी काढा, बदाम वगैरे त्याच्यात मिसळू नका. आता अजून 2-3 चमचे तूप घालू. यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं. गॅस कमीच ठेवा, गव्हाचं पीठ याच्यात मिसळायचं. गुठळ्या मोडून घ्यायच्या याच्यातल्या. अगदी पाहिजे तर असं झाऱ्या वगैरे घ्या, म्हणजे मग गुठळ्या मोडायला सोपं पडतं. आता यामध्ये घालूया मुरवलेली मेथी. आता हे दोन्ही मिळून छान असं 3 ते 4 मिनिटं भाजायचं. आता हे बघा, हे दिसतंय खाव्यासारखं, पण हे खावा नाहीये, मेथीची पेस्ट आणि गव्हाचं पीठ आहे. आता मी काय करते, हे उरलेलं सगळं तूप आहे, हे सगळं घालते आणि पुन्हा भाजून घेते. आणि हे बघा 3 ते 4 मिनिटं भाजल्यानंतर आपलं हे मिश्रण मस्त भाजलं गेलंय. गव्हाच्या पिठाचा सुरेख वास येतोय. गॅस बंद करूया आणि याला ही खारीक पूड काढली ना त्याच कढईत काढून घेऊ. तर आता सगळं आपलं झालंय भाजून. हे मेथी आणि गव्हाचं पीठ जे आपण ठेवलं होतं खारीक पावडर ते एका भांड्यात काढून ते गार होतंय. तोपर्यंत आधी भाजलेलं जे आहे ना किंवा आधी तळलेलं आहे ते आपण मिक्सरला काढून घेऊ. ते पण सिक्वेन्सनी काढायचं आहे, कसं ते सांगते या. तर पहिल्यांदा आपण करूया डिंक. तुम्ही खसखस वापरताय तर ते डिंकासोबत बारीक करा. खूप जास्त नाही, 1 ते 2 वेळा फक्त भुरभुर फिरवायचं, लगेच बारीक होतं. बस झालं. हे बघा डिंक छान बारीक झालाय, काढूया. आता घेऊया खोबरं. खोबऱ्याचे तुकडे पण बारीक करायचे. खोबरं बारीक झालंय. हा काय सुवास येतोय आणि रंगही किती मस्त आलाय बघा, कारण आपण एकसारखं तळलं होतं ना म्हणून. आता यालाही आपण काढूया. डिंक काढला ना त्याच्यामध्ये. आता आपण यामध्ये घालूया काजू बदाम पिस्ते. काजू बदाम मात्र थोडे जाडजाड ठेवायचे, ते असे दाताखाली छान लागतात ना म्हणून. त्यामुळे खूप एकदम थोडेसे फिरवायचे. बस काजू बदाम असे जाडजाड ठेवले, काढूया. आता बघा मेथी गव्हाचं पीठ हे सगळं झालंय गार. आता सगळ्याला करायचं मिक्स. यामध्ये घालूया सुंठ आणि वेलची पावडर, डिंक आणि खोबरं आणि चिरलेला गूळ. आता गूळ याच्यात चांगला मिक्स करायचा. फक्त सगळं चांगलं एकजीव व्हायला पाहिजे. हे बघा आपण याला घेतलंय मिसळून. आता फक्त गूळ छान मिसळायचं आहे. त्यासाठी काय करूया, याला मिक्सरच्या भांड्यात घालू आणि अगदी थोडंसं मिसळणे एवढं फिरवून घ्यायचं. खूप जास्त नाही, फक्त भुरकन 1 ते 2 सेकंड फिरवायचं, त्यापेक्षा जास्त नाही. बस इतकंच फिरवायचं आहे आपल्याला. हे बघा याला आपण असं फिरवलं. याच इकडे बाजूला काढून घेऊ. जास्त भांडी पाडायची नाही, त्यातल्या त्यातच भागवायचं. आता उरलेलं मिश्रण असंच करून घेऊ. तर हे मिक्सरमधनं फिरवलं बघा, रंग मस्त आलाय. आता यामध्ये घालूया ड्रायफ्रूट्स जे आपण भरड केलेले आहेत. हे आपण नंतर घालतो, कारण आधी घातलं तर हे पण परत वाटले जाते म्हणून. याला मिक्स करूया आणि लाडू वळू. हे बघा हे छान मिसळून घेतलं. लाडू वळायचा. मेथीचा लाडू आहे, लहानच वळायचा, फार जास्त मोठा करायचा नाही. सहज लाडू वळला जातोय. ते लाडू वळून झालाय, काढूया. उरलेले लाडू असेच वळूया. फक्त लक्षात घ्या, तुम्हाला जर वाटलं मेथीचं प्रमाण अजून वाढवायचं तरी पण चालेल, काही हरकत नाही. पण 25 ग्रॅम मेथी घेतली, ती पुरेशी असते. ती फार खाल्लीही जात नाही, त्यामुळे एवढंच प्रमाण आहे. पण अगदीच वाटलं तर थोडीशी मेथी वाढवली तरी पण चालेल. लाडू अगदी सहज पटापट वळले जात आहेत, करून घेऊ.
आणि हे घ्या, सगळे मेथीचे लाडू वळून झालेत. खरं सांगते, वळायला अगदी सोपे गेले, कारण बरोबर तुपाचं प्रमाण घातलं. गूळ एकदम मऊ असेल ना, तर पाक न करता सुद्धा लाडू छान वळता येतात. फक्त सिक्वेन्स नक्की फॉलो करा, म्हणजे मग असं एकदम सुटसुटीत वाटतं. व्यवस्थित व्हिडिओ बघा. तर मस्त लाडू झालेले आहेत आणि एकदम छोटे-छोटे लाडू केलेत. आणि आपण जे प्रमाण घेतलं होतं, तेवढ्या प्रमाणात 27 ते 30 छोटे लाडू तयार होतात. लिंबू असतो ना मोठा, तेवढे 27 ते 30 लाडू तयार होतात. वजनाने म्हणाल तर साधारण 1 किलो भरतात. तर लाडू तयार झालेत. एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते बरं का. तर झालेत ना एकदम मस्त आणि अगदी असं जिभेवर ठेवताच विरघळतील. चवीला फार कडू लागत नाही. थोडासा कडवटपणा शेवटी-शेवटी जाणवतो. एकदा करून ठेवले की मस्त 2-3 महिने आरामात टिकतात. पण तितके दिवस हे राहायला पाहिजेत. दिसायला दिसतोय शेंगदाण्यासारखा, पण मेथीचा लाडू आहे. मुलांना खरंच आवडेल. नक्की करून बघा. काही डाउट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.